माया गेली औषधी रे बुडी दिदली शक्ती झाली तेही व्रता. सद्गुरूंना नमन करून कथेला सुरुवात करूया. हनुमंतराया विचार करू लागले. एवढा परिश्रम आटोकाट प्रयत्न केला. वाटेमध्ये राक्षस भेटला, त्याचा निर्पान केला, 14,000 गंधर्वाचा निर्पान केला, तरीही मला औषधी भेटत नाही. काय करावं? न होणारं कार्य असणारे केलं आहे का? पण औषधी कशासाठी केलं? औषधीसाठी केलं. पण औषधी असणारे मला भेटत नाही. काय करावं? एवढं 12,04,040 कोस आलो, एवढं येऊन सुद्धा मला औषधी भेटत नाही. आलो कशासाठी? औषधीसाठी. तर आपण या ठिकाणी आलो कशासाठी? भगवंताला जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी आलो. पण आपण गुंतलो कशामध्ये? संसारामध्ये गुंतलो ऐका. मी आणि माझं याच्यामध्ये आपण गुंतलो ऐका. मग एवढा पराकष्ट परमार्थासाठी आपण केला असतो तर या ठिकाणी असणारा आपलं जीवन सफल झालं असतं. एवढ्यासाठी आलो मी, औषधीसाठी आलो, मला औषधी सापडत नाही, काय करावं? हनुमंतराय चिंता करू लागलेले आहे. मुकदा श्री राम चरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव कोमेलया. आता मला औषधी सापडत मग मी वापस जाऊ का? काय करू? रामाला कशा प्रकारे मुख दाखवू? सुग्रीवाला काय सांगू? वानर मला काय म्हणतील? सगळे मला नाव ठेवतील का? माकडच माकड म्हणले. मी आणि माझं म्हणाला अभिमानामध्ये आलं, औषधी आणतो म्हणाला ना औषधी आणलं नाही. काय करावं? मला लोक आता नाव ठेवतील अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करू लागलेले. अभिमान केला बाई औषधी आणि नरबलाई श्रीरामन जाये गाई अंदाजत वरी घात गया. अभिमान, मी अभिमान केला. मी औषधी आणतो म्हणालो का? मी म्हणालो म्हणून मला औषध दिसत नाही का? मी अभिमान केला. अभिमान केल्यामुळे औषधी सापडत नाहीत का? काय करावं? हा अभिमान असणारा माझ्या अंगलट आला ऐका, मला घातक ठरला. अहो सर्व कार्याला अभिमानच घातक ठरतो ऐका. मी माझा म्हणतो, आपलं या ठिकाणी काय का? अहो देह सुद्धा आपला नाही. देह सुद्धा पंचमहाभूताचा आहे. भूषणवारी आपल्याला आलेला आहे. मग हा अभिमान मी आणि माझा म्हणण्याचा मला या ठिकाणी नडला. म्हणून मला औषधी सापडत नाही. काय करावं? अशा प्रकारची चिंता हनुमंतराया करू लागले. या अभिमानानं ज्ञानाची प्राप्ती होत नाही ऐका. मग ज्ञान झाल्याशिवाय स्वर्गाची प्राप्ती होईल का? स्वर्गाची प्राप्ती होत नाही. मग संसार तरी सिद्धीला जातो का? संसार सुद्धा सिद्धीला जात नाही. हा अभिमानाने मी या ठिकाणी नडल्या गेलो अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले. संसार सिद्धीला गेलं नाही, परमार्थ सिद्धीला गेलं नाही. मग परमार्थ सिद्धीला नाही गेलं, स्वर्गाची प्राप्ती होईल का? स्वर्गाची प्राप्ती तर होतच नाही. म्हणजे या अभिमानानं सर्वस्व आलेला असणारा जन्म, आलेला देह, सर्वस्व असणारा या ठिकाणी वाया गेला. मी असणाऱ्या निंदे जगामध्ये ठरलो. विचार हनुमंतराया करू. या अभिमानामुळे
परमार्थ घडला नाही. परमार्थ नाही घडल्यामुळे चित्तशुद्ध झालं नाही आणि चित्तशुद्ध झाल्याशिवाय परमार्थ सिद्धीला पावत नाही. मग परमार्थ सिद्धीला न पावल्यामुळं काय झालं, मी या ठिकाणी अधोगतीला या ठिकाणी जाण्याचा मार्ग धरला, मला स्वर्गाची प्राप्ती झाली नाही, अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले. एक चुक नवे देख अंत नवे परद्रिको अंत भोगी जन रक अंतगत जगादारी. या अभिमानामुळे असणाऱ्या परमार्थ न घडल्यामुळे स्वर्गाची प्राप्ती मला झाली नाही. काय झालं तर शेवटी असणार नरकाची प्राप्ती असणार प्राप्त झाली. ऐका, मग हा असणारा देह आलेला मनुष्य देह सर्व असणाऱ्या ठिकाणी वाया गेला. आता मी काय करू, अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करतो. हे अंता मी आपण केली रामच मुख गेली दान केली नागवले संपूर्ण औषधी दर्शन नवे मद. दुसऱ्या तिसऱ्यापाशी अंत केला, अभिमान केला का नाही, केवळ रामाच्या समोर अभिमान केला. रामाला अभिमान खपतो का, रामाला अभिमान खपत नाही. निर्विघ्न असणारा त्या ठिकाणी रामाला खपत. मग ही असणारा अभिमान मी रामाच्या समोर केलो म्हणून मी या ठिकाणी नरल्या गेलो, अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागलेले आहे. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राया रामचंद्र भगवान की जय. कपिवल्य मारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणते हनुमान पामर नेने औषधी संभार किती आणले कटवार पाले खाईर मरकट. पाले खाई रे मरकट. पामर म्हणजे याला काही समजलं नसतं, वेगळा याला का त्या शिळीला पाल आणण्यासाठी अन्नामध्ये भार उपटून यावाचं. मग काय करू अशी चिंता हनुमंत करीत आहे. काय विचार करू आता उपडून वनस्पती समजता बारा बांधून या नेता उपासता होईल. उपासता होईल. मग आता इथलं औषध घेऊ तिथलं औषध घेऊ हे मला माहिती नाही. आणि हे चमकाले ते नाही चमकाले, कोणतं धरावं कोणतं रे कळना. म्हणून भारा न्यावं तर ते मी जमत नाही या ठिकाणी. मी काय करू सगळं आता पर्वत उचलून का भारा बांधून येऊ असा विचार करीत आहे. धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाय वेगी. असो अशा प्रकारे त्या ठिकाणी रामाचा धावा सुरू केला. त्या ठिकाणी मला काही सुचत नाही या ठिकाणी, बुद्धी नाही त्या ठिकाणी. अहो बसून वाटत तुम्ही जेव्हा भीती वाटते औषध कुणी जावा त्या ठिकाणी. आता वाटत नाही त्या भीती का, आता चौकडेच लाईट झाले. मग राम 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 म्हणता भीती जाते त्या ठिकाणी. तसं रामाचं ध्यान करायला त्या ठिकाणी गावाला की दूर निघत होता, निघाला का दूर हे असायचा. मग गावाला की ना करीत होतं. मग भीती नाही शिकरणं देवाचं नाव घेते, तसं संकट पडल्यास देवाचं नाव घ्यावं. अशा प्रकारे हनुमंतानं रामाचा धावा केलेला आहे. मी तुझे निज बाळका ज्ञान मुळाती उत्संक क्षमा करोनी सकळिका कृपा आवश्यक करी मजा. कृपा आवश्यक करी माझं. मी त्याच्या काही तुझं बाळ आहे त्या ठिकाणी, मी लहान आहे, मूळ आहे, मला काही समजत नाही या ठिकाणी. मग मला बुद्धी दे. अशा प्रकारे रामाला त्या ठिकाणी ध्यान केलेलं आहे. आयसी उत्कट चिंता करिता तया कपीनाथा श्रीराम आठवला चित्ता बुद्धिदाता निज भक्ता. बुद्धिदाता निज भक्ता या ठिकाणी भक्तांना नाव घेतलं त्या ठिकाणी आठवण केली तर आपल्याला बुद्धी सुचते त्या ठिकाणी. बंजारे म्हणजे आता आपल्या देवानं मार्ग दाखविला. बंजारा देवाने लवकर आपल्याला रेस्टी आली दाखवली, कोणता देवाला नेलं असा आपण उपकार मानता. तशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत उपकार मानित आहे. जो काया वाचा मनेचे चरण गे श्रीरामाचे क्षणार्धे सोडवी त्याचे राम भक्ताची कृपाळू. राम भक्ताशी कृपाळू. मनातून अंतःकरणातून रामाचा धावा
धावा केल्या असतील देवाची आठवण केल्याच्या ठिकाणी आपल्याला संकटातून सोडवितो. तशा प्रमाणे हनुमंतानं मनातून हनुमान त्या ठिकाणी धावा केला, मला या संकटातून सोड अशा प्रकारे त्या ठिकाणी विनंती करीत आहे. बुद्धीची बुद्धी आपणा अंतरात्मा रघुनंदन तेने होऊन प्रसन्न कपिनंदन प्रबोधिला. कपिनंदन प्रबोधिला म्हणजे त्या ठिकाणी जाऊन सात बुद्धीची बुद्धी दाता राम आहे, त्याने रामानं बुद्धीला चालना दिली. तू असं कर तसं कर, त्या वाटेला चांगली वाट आहे त्या वाटेने जाऊ नको काटेचं, अशा प्रमाणे बुद्धी दिलेली आहे. गजेंद्र ग्राहे धरिला असता संकटी स्मरला भगवंता काकुळती उडीत सत्वरता घालुनी तत्वता उद्धरिला. घालुनी तत्वता उद्धरिले. आता गजेंद्र कोण होता? हुं गंधर्व एक चक्रा झालेला होता. असं अर्जुन हे ते होता राजा होता त्या ठिकाणी. त्याला त्या ठिकाणी गर्व आला, त्या ठिकाणी गर्व स्वर्गात त्या ठिकाणी त्यानं तपश्चर्या करीत बसला होता गंडकी तीरावर. पण त्याने दुर्वास ऋषी आले होते. दुर्वास ऋषीला बघून त्यानं उठावं नमस्कार करावं मोठ्या माणसाला, ते कळलं नाही त्याला. अभिमान आला. अभिमान आला त्यानं श्राप दिला त्या ठिकाणी. तू त्या ठिकाणी हत्ती होती, तुला गर्व आलेला त्या ठिकाणी म्हणून. मग हत्तीनं त्या आपल्या मुलाबाळासह 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि तो त्या ठिकाणी आंघोळ करता तहान लागली पण तळ्यात गेला त्या ठिकाणी. त्या तलावामध्ये कोण खेकडा होता, तो उहुंग गर्व झालेला. त्या खेकड्यानं पायाला धरला आणि त्याला मध्ये वाढायला सुरुवात केलं. कित्येक वर्ष त्या ठिकाणी 1000 वर्ष त्या ठिकाणी उपाशी तापाशी लेकरं बाळ त्या ठिकाणी ओढायला सुरुवात केली. ती निघत नव्हता त्या ठिकाणी, इतकी शक्ती त्या खेकड्यात होती. मग सगळ्यांनी सोडून दिले, जाऊ द्या म्हणजे आपली आपण सोडवण करा म्हणजे त्या म्हाताऱ्याचं काय होणार आहे म्हणजे. मग त्या हत्तीला सोडून दिल्या. हत्तीनं त्या ठिकाणी परमार्थाची आठवण केली त्या ठिकाणी. विष्णूचा धावा केला. फक्त एक कमळाचं फूल देवाला लावलं. त्या ठिकाणी गरुडाच्या अगोदर त्या ठिकाणी उडी टाकून देवाला त्याचा उद्धार केला. अशा प्रकारे त्या ठिकाणी हत्तीचा उद्धार केलेला आहे. हनुमान खंड नामधारका नामे पावला रघु टिळक कपीस बुद्धी स्फुरली चोखा सत्वर देख सरसावला. जसा हत्तीला त्या ठिकाणी देवाची आठवण आली त्याचा उद्धार केला, तशाप्रमाणे हनुमंताचा सुद्धा त्या ठिकाणी आठवण आली, त्याला बुद्धी दिलेली आहे. म्हणे एवढी कायची चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वतची तत्वता देऊ सर्वथा उचलुनी. भ्रांत का झाला आता, वेडा का झालो म्हणजे या ठिकाणी मला का बुद्धी येत नाही का त्या ठिकाणी, कशी झाली माझी बुद्धी. आता पर्वतच उचलून येतो अक्षर त्या ठिकाणी वैद्य वळकून घेईल. वैद्य वेगळा आणि डॉक्टर वेगळा. पहिलं वैद्य होते मग ते वैद्य वळकून घेईल, मी पर्वत उचलून येतो. अशा प्रकारे विचार हनुमंताने केलेला आहे. सुशेल वैद्य राज तेथे ओळखील औषधी ते उठविल सौमित्र ते अर्धक्षण न लागता. डोळ्याची पापणी लोकीना लोकी इतका वेळामध्ये त्या ठिकाणी औषध ओळखीनं सुशेल वैद्याला की लक्ष्मण उठताय म्हणून त्या ठिकाणी विचार हनुमंताने केला. आपण पर्वतच उचलून नेवा असा विचार केलेला आहे. जरी विलंब करू येथा उदया येईल भास्वत शक्तीवर अद्भुत कार्य समस्त नाशेल. कार्य समस्त नाशेल. शक्ती अद्भुत कशी होती? त्या मयासूर राक्षस रावणाचा सासरा होता. ब्रह्मदेवाने अंगात दिलेली शक्ती होती. त्या शक्तीला वरदान होतं, सूर्य निघाला तर कुणीच वाचणार नाही या ठिकाणी. मग या उपयोग व्हायचा आणि विदुराईने वेळ घातला, पर्वताला वेळ घातला, काळनेमीने वेळ घातला. मग आता इथं जर सूर्य निघाला तर काय करू अशी चिंता हनुमंत करीत आहे. पर्वते मांडले पाहू आदरिले माझे बळ औषधीला पिविल्या सकळ मज केवळ गोवावया. केवळ गोवावया. त्या ठिकाणी औषधी पर्वताने लपवल्या, माझी त्याला शक्तीच माहिती. मी त्याला आता हात दाखवितो. अशा प्रकारे हनुमंत कुंडली कवळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. आई मिनला रावणासी गोवादरी रे अम्हासी उकडणीयाच्या कंदासी औषधेसी नेईना. हनुमंतरायाने विचार केला महाराज की हा पर्वत ऐकण्याच्या स्थितीत मध्ये नाही, मी तर काय कमी आहे का म्हणले. तरे या पर्वताच्या
मुळासहित उपटून घेऊन जाण्याची ताकद माझ्याकडे आहे. आणि एवढं असताना चिंता करायची काय गरज आहे? याच्या मुळासहितच उपटून घेऊन जावं असा विचार हनुमंतरायांनी केलेला आहे. ऐसा तरुणी विचार केला रामनाने भुभुकार बरं. पिंगले सुरासुर चराचर भयभीत. हनुमंतरायांनी विचार मनामध्ये पक्का केला महाराज. आणि पर्वताच्या बुडाला चारी गाठ मारली शेपटाची आणि हातानं पर्वताचं शिखर धरलं आणि हलवलं महाराज. पर्वत लक 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 हल्ला. त्यावेळेस सर्व वंचित प्राणी त्या पर्वतावर राहत होते, गजबजून गेले महाराज आणि हलकल्लोळ केला म्हणतात. उठे गुंडाळीले गुंड खाते शिकार कमळी हात्या आंदोलिता पर्वताते बुधे आकांते कलकलती. सर्व त्या पर्वतावर राहणारे द्रोणागिरी पर्वत का मामूली होता का महाराज? 20 कोस रुंदीचा 40 कोस उंचीचा पर्वत होता आणि त्याच्यावर अनेक वन्य प्राणी राहत होते. पर्वत लक 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 हनुमंतरानं हरवल्याबरोबर असं महाराज की घाबरले मरणाच्या भीतीनं आणि आडत वरडत सुटलेले आहेत. करोनी राम नाम स्मरण वेदी उपडीता गिरिद्रोणा दलानीले त्रिभुवना शेष भान तडकला. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आली. काम कुठलंही असो बरं का, लहान असो मोठा असो, प्रापंचिक असो, पारमार्थिक असो, व्यवहारिक राजकारणी कुठलंही असो, परंतु कामाची सुरुवात भगवंताच्या नामानं करावं. नामानं केल्यावर होतंय काय, त्याचं फल काय मिळतंय, तर यश येतं महाराज, विघ्न येत नाही. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी भगवंताच्या नामाचं स्मरण केलं आणि गिरिद्रोण पर्वत हनुमंतरानं उचललेला आहे. दलानीले पाताळ हडबडीले लोकपाळ वनदेवता खळाबळ केला कोल्हाळ सकळी. सर्व जणांनी कोल्हाळ केला बरं का. सर्व जे काही सस्य म्हैसे हरण वाघ सिंह हत्ती जे बी काही होते ते हलकल्लोळ झाला महाराज. घाबरले, वाट मिळेल तिकडे पळू लागले, जीव मुठी धरून दलानीले पाताळ. सर्व पाताळापर्यंत हादरलं. म्हण आपल्या किल्ल्याला हुकूम झाल्यावर सर्व देशच नव्हे तर परदेशापर्यंत हादरलं होतं महाराज. तसा हादरा सर्व त्रिभुवनाला बसलेला आहे. बेले पळाली वनाचऱ्याती रंगीली गिरी कन्नऱ्या सासे मारीचे तरस तगरे सोभेरे किळकिळती. काही दिशेनं महाराज सर्व हाता मोठीत जीव घेऊन कोणी असो बर का, तुम्ही आम्हीच नाही, कळते सवरते म्हणून बुद्धिजीवी प्राणी मनुष्य म्हणजे आपणालाच भीती असं नाही मरणाची. मरणाची भीती मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांनाच आहे महाराज. कुणी असो, भया माझी श्रेष्ठ मरण भय. 4-5 प्रकारच्या भीती सांगितल्या शास्त्रामध्ये, पण सर्वात मोठी भीती म्हणजे मरणाची. कुणाला बी वाटते का बघा मी मरावा असं? नाही नाही. तुम्ही रस्त्यावर जर चाललो, तिकडून कुत्रं येऊन आलं, उग खाली वाका, तुम्ही त्याला मारू नका, उग त्याला बघून खाली वाका. ते किती भिवून पळते बघा. का बर? त्यालाही मरणाची भीती आहे. म्हणून हे सर्व मरणाच्या भीतीनं पळू लागलेले आहेत. अट्टहास मनगजांचे आरडते व्याघ्रांच्या सिंहनाद सिंहांचे तेगे दचते यमलोका. सिंह असो, हत्ती असो, वाघ असो, लांडगी असो, सर्वजणच भीतीच्या पोटी पळू लागले महाराज. एवढंच नव्हे तर वरी गेला म्हणा आवाज यमपुरीपर्यंत. तिथं यमलोक सुद्धा घाबरले. एवढी भयानक अशी आरवळी आणि या सर्व वन्य प्राण्यांना सुटलेले आहे.